हा पदार्थ पाहून तुम्हाला कोणत्या पदार्थाची आठवण झाली? सुरमई का? पण ही सुरमई नाही आहे बरं का. श्रावण महिन्यात पाहिजे तसे आपल्याला मासे मिळत नाही किंवा काही जण श्रावण पाळतात, मासे खातही नाहीत. नॉनव्हेज खाणाऱ्यांना कधीतरी वाटतं आज काहीतरी चमचमीत चटपट खावं आणि व्हेज खाणाऱ्यांना सुद्धा वाटतं. म्हणूनच संध्याकाळी स्नॅक्स बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी तर नेहमीसारखीच एकदम सोप्या भाषेत सांगितली आहे. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 कच्ची केळी आणि 2 बटाटे कुकरला लावून घेतल्या. कुकरच्या छान 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरला लावताना यामध्ये पाणी जास्त ठेवायचं नाही आहे, थोडंच पाणी ठेवायचं आणि कुकर उडायला घाई करायचं नाही. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकर उघडायचा, म्हणजे आतल्या गरम वाफेने केळी आणि बटाटे अजून छान शिजतात. आता ही कच्ची शिजलेली केळी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक एक करत सोलून घेऊया. आता ही सोललेली केळी आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर खूप छान, नाहीतर असं काट्या चमच्याने बारीक व्यवस्थित स्मॅश करून घ्या. केळी बऱ्यापैकी स्मॅश झाली. आता यामध्ये उकडलेले बटाटे एक एक करत सोलून घेऊया. बटाटेसुद्धा असे काट्या चमच्याने स्मॅश करून घेतले. तुम्ही ना या ठिकाणी असा स्मॅशरचा वापर करा, त्यामुळे केळं आणि बटाटा व्यवस्थित स्मॅश होतात आणि मिक्स देखील छान होतं. आता मी इथे एक ग्लास घेतला आहे आणि ग्लासच्या सहाय्याने असं दोन्ही केळं आणि बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घेते. पहा किती मस्त अगदी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. ही सोयाबीन ना मी 10 मिनिटे गरम पाण्यात भिजत घातली होती आणि नरम झाल्यावर 10 मिनिटे चांगली उकडून घेतली. आता ही थंड झाल्यावर त्यातील सगळं पाणी असं निथळून टाकायचं आणि फक्त सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. यामध्ये शक्य होईल तेवढं पाणी सगळं निथळून काढायचं. इथे मी 1 वाटी भरून हे पोहे घेतलेत. आता इथे तुम्ही कोणतेही पोहे वापरू शकता. कांदे पोहेचे पोहे किंवा पातळ पोहे असतील तरी चालते. हे पोहे आपल्याला मिक्सरला लावून याची सुकीच पावडर करून घ्यायची आहे. यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे अजिबात. तुम्ही पाहू शकता अशी ही पोह्याची पावडर करून घेतली. आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण सोयाबीन निथळून ठेवली होती ना, ती सोयाबीन यामध्ये टाकूया. ही सोयाबीनसुद्धा पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायची आहे. आता एक केळं आणि बटाट्याच्या मिश्रणमध्ये ही सोयाबीनसुद्धा मिक्स करून घ्यायची. यामध्ये आता मसाले ॲड करूया. यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलं, पाव चमचा हळद घेतली, पाव चमचा गरम मसाला घेतला आणि पाव चमचा जिरे पावडर घेतले, अर्धा चमचा धने पावडर घेतले. तुम्ही यामध्ये कोथिंबीर बारीक चॉप करून टाकू शकता. ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. आता यामध्ये थोडंसं आंबट टाकायचं म्हणून यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घ्या किंवा आमचूर पावडर. मी इथे 1 चमचा कोकम आगळ टाकते. सगळे मसाले टाकून झाले. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता हे हातानेच असं छान मिक्स करून घ्यायचं. हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, हे सगळं हातानेच करावं लागतं. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं पातळ आहे. आपण सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं होतं तरी पण हे मिश्रण थोडंसं पातळ लागते. आता याची थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी यामध्ये जी आपण पोह्याची पावडर बनवून ठेवली होती ना, ती यामध्ये ॲड करायची. आता यामध्ये पोह्याची पावडर किती टाकायची याचं काही मेजरमेंट नाही आहे. आता हे जे आपण सर्व मिश्रण आहे ना, ते थोडं घट्टसर झालं पाहिजे. म्हणजे ते हातात घेतल्यावर त्याची एक आपल्याला टिक्की वळता आली पाहिजे किंवा हातात घेतल्यावर कसा लाडू वळता आला पाहिजे, इतपत हे मिश्रण घट्ट करायचं आणि त्यानुसारच यामध्ये पोह्याची पावडर टाकायची. तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा ना एकच असा मोठासा लाडू बनला आहे. कुठेही मिश्रण चिटकत नाही आहे, म्हणजे हे परफेक्ट झालं आहे. आता याच्या व्यवस्थित टिक्क्या बनू शकतील. आता बाहेरच्या कोटिंगसाठी एका प्लेटमध्ये थोडासा रवा घेतला. जेवढा रवा घेतलाच तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलं. थोडंसं 1-2 चमचे बेसन पीठ घ्यायचं. यामध्ये थोडासा मसाला, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी एका प्लेटला ना असं तेल स्प्रे करून घेतलं आहे, म्हणजे आपण याच्यावर टिक्की बनवली ना तर ती चिकटणार नाही. आता या मिश्रणामध्ये थोडासा गोळा घेतला. जेवढ्या आकाराचं तुम्हाला फिश किंवा टिक्की बनवायची आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही गोळा घ्या आणि या मिश्रणाला असं हातावर थांबवून एका मी फिशचा सुरमईच्या तुकड्याचा आकार देण्याचा प्रयत्न करते. हा ना एक कटलेटचाच प्रकार आहे. तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला हा नक्कीच बनवू शकता. आता हे प्लेटमध्ये घेऊन त्याला सुरमईच्या तुकड्याचा आकार दिला. मध्ये थोडंसं कटी करून घेतलं, म्हणजे बघताना सेम सुरमईच्या तुकड्यासारखं दिसेल.
आता हा पीस असाच उचलून रव्याच्या मिश्रणामध्ये घेतला आणि हा चारही साईडने रव्यामध्ये पूर्ण घोळवून घ्यायचा. इकडे भिड्यावरती मी तेल तापतच ठेवलं होतं. तुम्ही पॅन तवा काहीही वापरू शकता. आता हा रव्यात घोळवलेला फिशचा तुकडा असाच उचलून भिड्यावर सोडायचा. हा व्हेज फिशचा तुकडा दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा. अशाच प्रकारे एक एक करत सर्व पीस करून घ्यायचे. तयार पीस प्लेटमध्ये काढून घेतले. सोबतीला एक लिंबू आणि कांदा घेतला. दिसतंय ना सेम टू सेम सुरमई फ्राय. मंडळी याची चव खूप छान आहे, पण याची सेम टू सेम सुरमईसारखी तर चव नाही आहे. तुम्हाला जर हा आकार करायला कंटाळा येत असेल किंवा टाईम जात असेल तर तुम्ही याच्या छोट्या गोल गोल टिक्क्या बनवूनही तुम्ही फ्राय करू शकता. नाश्त्यासाठी एकदम खूप छान पर्याय आहे. मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली तर एक लाईक करा आणि एक कमेंट करा. आणि हो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. बाय बाय.